क्रांतिकारी जय भीम सर्वांना. मित्रांनो, आपला विषय असा आहे आजचा की भारतीय तरुणाई आणि त्यांना असणारी भारतीय संविधानाबद्दलची जाण आणि पुढे जाऊन देशाचे भविष्य. मित्र हो, आज आपण पाहिले तर भारत देश हा खूप मोठ्या लोकसंख्येचा देश आहे आणि या देशामध्ये तरुण पिढी ही खूप आहे. म्हणजे तरुणांचा देश अशा पद्धतीने भारत देशाकडे पाहिले जाते. मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये भारत देश हा महासत्ता बनणार आहे आणि ह्याच्या मागे सर्वात मोठे कारण कोणते असेल तर ती येथील लोकसंख्या आणि येथील युवकांची लोकसंख्या. कारण इथला युवक हा कार्यशील आहे, अनेक क्षेत्रामध्ये पुढे आहे आणि प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारताला जर कोण पुढे घेऊन जाणार असेल तर येथील तरुण आहे. पण काही गोष्टींच्या बाबतीत मला बोलावंच लागेल की त्यांना भेडसावणाऱ्या समस्यासुद्धा खूप आहेत. त्याच्यामध्ये शैक्षणिक समस्या झाली, त्याच्यामध्ये बेरोजगारीची समस्या झाली, त्यानंतर राहण्याची समस्या झाली. अशा खूप साऱ्या त्यांना भेडसावणाऱ्या समस्या आहेत. आज अनेक तरुण असे आहेत की जे शिकले आहेत पण त्यांना नोकऱ्या नाहीत, त्यांना व्यवसाय करण्यासाठी भांडवल उपलब्ध नाही. त्याच्यामुळे असे जे तरुण आहेत ते नंतर मग नाराज होतात आणि वेगळ्या मार्गाला जातात. आज आपण पाहिले तर या भारतामध्ये लोकशाही आहे आणि या लोकशाहीच्या माध्यमातून जे करायला पाहिजे ते होत नाही आहे आणि इतर जे राजकीय पक्ष आहेत ज्यांना जे पोषक कामं करायला हवी आहेत ती जे आहेत ते कामं करत नाहीत. पण त्याच्यामुळे ह्याचा सर्व जो फटका आहे तो येथील तरुण वर्गाला भोगावा लागतो, तरुण वर्गाला लागतो. म्हणजेच शैक्षणिक सुविधा आहेत त्या पुरवल्या जात नाहीत, त्याचबरोबर रोजगार आहेत, रोजगार निर्मिती केली जात नाही. त्याच्यामुळे अशा ज्या समस्या आहेत त्या तरुणांना भेडसावतात. मित्र, बोलायची गोष्ट अशी की भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठं संविधान आहे आणि ह्या संविधानाला जपणे ही आपली जबाबदारी आहे. या लोकशाहीला जपणे ही आपली जबाबदारी आहे. लोकशाहीला पुढे कसे घेऊन जाता येईल ही आपली जबाबदारी आहे. पण येथील जो तरुण आहे तो भारतीय संविधानाबद्दल त्याला नॉलेज नसल्यासारखं दिसतं. कारण येथील तरुण आहेत ते फक्त आता आपण पाहतोच आहे, असं बोलायला नाही पाहिजे, पण येथील तरुण आहे तो हिंदू मुस्लिम ह्याच्या मागे पडलेला आहे, जातीपातीच्या राजकारणामध्ये पडला आहे. अनेक ठिकाणी आपण मी जात असतो आणि पाहत असतो की तरुणाईमध्ये जातीपातीचं राजकारण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. तर माझ्या तरुणांना एवढंच विनंती आहे की तुम्ही या जातीपातीच्या राजकारणातून बाहेर या आणि समाजहिताची कामे करा, लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करा, लोकांपर्यंत तुमचे विचार मांडा, नवीन जे तरुण आहेत त्यांना मोटिवेट करा. अशा पद्धतीने कामं करा असं मला तरी वाटतं. कारण येणाऱ्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर भारतामध्ये युवा पिढी ही खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असताना दिसणार आहे आपल्याला. त्याच्यामुळे जे काम करायचे आहे ते तर काम तुम्ही करा. आणि मित्रहो, आज जर आपण पाहिलं तर या भारताची लोकसंख्या ही खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि या लोकसंख्येमध्ये तरुणांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि या तरुणाईला खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत आणि हे प्रॉब्लेम सॉल्व करणे हे सरकारचे काम आहे. त्याचबरोबर आपलेसुद्धा काम आहे. आपणसुद्धा ह्याच्या मागे ह्याच्यावरती काम केले पाहिजे. कसे रोजगार आपण कोणते रोजगार आपण आणले पाहिजेत किंवा स्टार्टअप कसा केला पाहिजे आणि नवीन नवीन उद्योग कसे निर्माण केला पाहिजे. त्याचबरोबर आपल्यामुळे इतरांनासुद्धा कशी कामे मिळतील, इतरांनासुद्धा उद्योगधंद्यामध्ये कसा आणता येईल किंवा त्यांना आपला उपयोग आपण जे काम करतो ते दुसऱ्यांना कसे शिकवले जाईल, अशा पद्धतीने अनेक सारी कामे करता येतील. त्याचबरोबर बघायला गेलो तर आज भारतीय तरुण हा पुढे जाऊन देशाचे भविष्य ठरणार आहे, देशाचे भविष्य ठरवणार आहे. कारण आपला भारत देश हा अनेक मोठमोठ्या प्रोजेक्ट्सना आपल्या देशामध्ये आणत आहे आणि अनेक विकसित कामं ही भारतामध्ये होत आहेत आणि इथला तरुण हा खूप सक्रिय आहे. खूप साऱ्या मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये तो काम करत आहे, अनेक कंपनींमध्ये काम करत आहे. आज भारतीय तरुण हा अमेरिकेसारख्या ठिकाणी जाऊन आपली मोठी छबी तिथे तो मांडत आहे. अनेक क्षेत्रामध्ये तिथे तो काम करत आहे, मोठ्या मोठ्या उद्योगधंद्यांमध्ये काम करत आहे. आज पाहायला गेलो तर अमेरिकेसारख्या गव्हर्नमेंटमध्ये आपले भारतीय काही तरुण आहेत, भारतीय वंशाचे तरुण आहेत. आणि बोलायची गोष्ट अशी की येणाऱ्या काळामध्ये हे भारताचे भविष्य हे खूप छान असणार आहे. कारण येथील युवा पिढी ही भारताची शान वाढवणार आहे, भारतासाठी उल्लेखनीय काम करणार आहे असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे
युवकांनी एखादी नक्कीच नेहमी मोटिवेशनल असलं पाहिजे, नवीन नवीन काहीतरी शिकलं पाहिजे आणि आपल्या भारतासाठी, आपल्या भारत देशासाठी काहीतरी केलं पाहिजे असं मला नेहमीच वाटत असतं. त्याच्यामुळे सगळ्यांनी नेहमी सक्रिय राहा आणि खूप छान राहा. जय भीम, जय भारत. मित्रहो, भारतीय तरुणाईला संविधानाची जाणीव असणे गरजेचं आहे. कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारताला जगातील सर्वात मोठं संविधान प्रदान केले आणि या भारताची सुरुवात आणि जडणघडण बोलायचं तर खरी सुरू झाली. कारण या भारतामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता आणि या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला जगण्याचा अधिकार, आपल्याला मुक्तपणे वावरण्याचा अधिकार, आपल्याला मतदानाचा अधिकार, असे अनेक अधिकार या संविधानाच्या माध्यमातून मिळवून दिले. म्हणून भारतीय तरुणांना, भारतीय तरुणींना संविधानाची जाण असणे गरजेचे आहे. आज संविधानाच्या माध्यमातूनच आपण सर्व गोष्टी करत आहोत आणि हा भारत देश आजवर आपली प्रगती करत आहे. त्यामुळे संविधानाची जाण असणे गरजेचं आहे. आज या भारतातील महिला विविध क्षेत्रामध्ये पुढे आहेत. असं कोणतं क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये भारतीय महिला या पुढे नाहीत. मित्रांनो, आज बघत आहात तुम्ही की भारतीय महिला कुठे कुठे जात आहेत. अमेरिकेसारख्या देशामध्ये किंवा इतर जगामध्ये जाऊन भारतीय महिला ह्या आपला झेंडा ह्या उंचावत आहेत. त्याच्यामुळे मला एवढीच गोष्ट बोलायची आहे की भारतीय संविधानाबद्दल सर्वांना आदर असणे गरजेचे आहे, आपुलकी असणे गरजेचे आहे. आणि जर हे संविधान जर आपण लोकांपर्यंत पोचवलं, लोकांपर्यंत त्याची जनजागृती केली, तर मला तर वाटेल की आपण खूप मोठं काम केलं. एवढंच बोलतो. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.